बायको घरी नव्हती. मग कामवालीला रात्री घरी थांबायला सांगितलं आणि रात्रीच कामवाली म्हणाली, साहेब मी मालकीण नाही, कामवाली आहे, सोडा मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बायको नोकरीला आणि विकास पण नोकरीला होता. दोघे पण नोकरीला असल्याने विकासने घरकामासाठी कामवाली ठेवली होती. अगोदर 1-2 कामवाल्या येऊन गेल्या, पण विकासने त्यांना नाही म्हटलं. अगोदर ज्या आल्या होत्या त्या जरा वयस्कर असल्याने विकास त्यांना कामासाठी नाही बोलला. जेव्हा एक तरुण बाई आली तेव्हा विकासने तिला कामावर ठेवले. विकासची बायको विकासला बोलली होती. विकासची बायको म्हणाली, अगोदरच्या बायांना तुम्ही का नाही म्हटलं आणि या बाईला का हो म्हटलं? विकास त्याच्या बायकोला म्हणाला, अगं त्या वयस्कर होत्या, त्यांना काम झालं असतं का? कामवाली जेव्हा पण विकासच्या घरी यायची तेव्हा विकास एकदा तरी तिची तारीफ करायचा. तिला तर तो रोज बोलायचा, आज तर तू खूपच सुंदर दिसत आहे. कामवाली पण विचार करायची. कामवाली मनातल्या मनात म्हणायची, साहेब माझी का तारीफ करत असेल? मालकीन एवढी सुंदर असून माझी तारीफ का करत असतील? असा विचार कामवाली करायची. विकासच्या मनात कामवालीबद्दल काहीतरी होतं. विकासची बायको लग्नाला गेली होती आणि 2 दिवस ती घरी येणार नव्हती. विकास कामवालीला म्हणाला, तू आज आणि उद्या 2 दिवस रात्री इथेच थांब. कामवाली म्हणाली, साहेब मालकीण नाही आणि घरी तुम्ही एकटेच आहात, मग मी कसं थांबू? विकास कामवालीला म्हणाला, अगं थांब, काही नाही होत. कामवाली थांबली आणि ती रात्री हॉलमध्ये झोपली होती. विकास रात्रीच उठून हॉलमध्ये आला आणि कामवालीजवळ जाऊन तो कामवालीला जेव्हा जाग आली तेव्हा विकास त्याच्या बायकोचं नाव घेत होता. कामवालीला वाटलं, साहेब मला त्यांची बायको समजून. कामवाली म्हणाली, साहेब मी मालकीण नाही, कामवाली आहे, सोडा मला. विकास कामवालीला म्हणाला, अगं मी झोपेत होतो आणि मला समजलंच नाही तू आहे. मी विसरलो होतो की माझी बायको घरी नाही. परत जर असं झालं तर मला सांग, मला झोपेत अशी सवय आहे. 1-2 वेळा विकास परत कामवालीकडे गेला होता. तो मुद्दाम तसं करत होता. शेवटी कामवाली कंटाळून गेली होती आणि दुसऱ्या दिवशी ती विकासच्या घरी रात्री थांबलीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.